1 एप्रिल 2026 जनगणनेच्या प्रक्रियेला सुरुवात होत आहे आणि ही जनगणना 2011 मध्ये झाली होती। तब्बल 15 वर्षाने जनगणनेच्या प्रक्रियेला आजपासून सुरुवात होत आहे। या जनगणनेमध्ये डिजिटल पद्धतीने जनगणना हा पर्याय पहिल्यांदाच उपलब्ध करून दिलेला आहे। शिवाय सो जनगणना हा सुद्धा पर्याय पहिल्यांदाच उपलब्ध करून देण्यात आलेला आहे। नेमकी जनगणना कशी होणार आहे, तुम्हाला यामध्ये 33 प्रश्न विचारले जाणार आहेत। ते प्रश्न कोणते असणार आहे, कशाच्या रिलेटेड असणार आहेत आणि जनगणना करायची असेल तर नेमकी प्रोसेस काय आहे याची इत्थंभूत माहिती आजच्या व्हिडिओमधून आपण पाहणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचं। चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर अशाच महत्त्वपूर्ण आणि गव्हर्नमेंटच्या नवीन अपडेटसाठी चॅनल सबस्क्राइब करा। त्याचबरोबर शेजारील बेल आयकॉन सुद्धा ऑन करून ठेवा, म्हणजे असेच महत्त्वपूर्ण अपडेट तुमच्यापर्यंत रेग्युलर पोहोचत राहतील। नमस्कार, मी पूनम आणि तुम्ही पाहत आहात पुन्हा एक नवीन अपडेट। तब्बल 15 वर्षानंतर जनगणना आली आहे। या अगोदर 2011 मध्ये जनगणना झाली आणि यानंतर आता 1 एप्रिल 2026 पासून जनगणनेच्या प्रक्रियेला सुरुवात झालेली आहे। त्यामुळे देशाच्या धोरणासाठी ही जनगणना ही खूप महत्त्वाची जनगणना ठरणार आहे। यंदाचा जनगणना 2 टप्प्यामध्ये होणार आहे। या वर्षीची म्हणजे 2026 ची जनगणना आहे ती 2 टप्प्यांमध्ये केली जाणार आहे। दुसऱ्या टप्प्यात जातीनिहाय जनगणना हे केली जाणार आहे। अंदमान निकोबार बेट असेल, NDMC आणि दिल्ली कॅन्टोन्मेंट बोर्ड असेल आणि गोवा, कर्नाटक, लक्षद्वीप, ओडिशा, सिक्कीम या ठिकाणी 1 एप्रिल ते 15 एप्रिल पर्यंत नोंदणी, तर 16 एप्रिल ते 15 मे पर्यंत गृह नोंदणी किंवा गृह जनगणना ही केली जाणार आहे। तर महाराष्ट्रामध्ये जनगणनेचा पहिला टप्पा हा 16 मे ते 14 जून दरम्यान केला जाणार आहे। महाराष्ट्राची ही जनगणना ही 16 मे ते 14 जून पर्यंत होणार आहे। हा पहिलाच टप्पा महाराष्ट्रातील जनगणनेचा असणार आहे। विशेष म्हणजे लिव्हिंग रिलेशन मध्ये जे जोडपे राहतात त्या जोडप्यांचं नवरा बायको जर त्यांचं नातं स्थिर असेल तर त्यांचा नवरा बायको अशी जनगणनामध्ये उल्लेख करून त्यांची नोंद ही केली जाणार आहे। परंतु जनगणनेमध्ये जो डेटा आहे म्हणजे कोणीही दिलेला कुटुंब असेल किंवा लिव्हिंग रिलेशनशिप मधील जे जोडपे असतील यांचा डेटा हा गोपनीय ठेवला जाणार आहे। कुठेही हा डेटा लीक केला जाणार नाही। त्यामुळे केंद्राने हे महत्त्वाचे अपडेट दिलेले आहे। त्यामुळे जी माहिती आहे ती तुम्ही खरी सांगायची आहे। तुमच्या घरापुढे एक अधिकारी किंवा कर्मचारी येणार आहे आणि तुमची ही सर्व माहिती घेणार आहे। जनगणनेत नागरिकांना दिलेली सर्व माहिती ही नेमकी गोपनीय ठेवण्याची कारणे काय आहेत, तर डेटा लीक होऊ नये, हा डेटा फक्त केंद्र सरकारकडे जाऊ यामागे हा महत्त्वाचा उद्देश आहे। ही जनगणना नेमकी कशी होणार ते पाहूयात। पहिला टप्पा हा एप्रिल ते सप्टेंबर 2026 मध्ये असेल। म्हणजे मी मगाशी सांगितलेले जे प्रमुख बेटे आहेत किंवा राज्य आहेत किंवा महाराष्ट्र राज्य असेल या सर्वांचा टप्पा आहे तो एप्रिल ते सप्टेंबर मध्ये पहिला टप्पा होणार आहे। त्यानंतर दुसरा टप्पा आहे ते फेब्रुवारी 2027 मध्ये होणार आहे। पहिल्या टप्प्यात घराशी संबंधित जनगणना केली जाणार आहे। आता पहिला टप्पा 1 एप्रिल पासून जवळजवळ 15 मे पर्यंत, त्यानंतर 16 मे पासून जून पर्यंत असे जे टप्पे आहेत हे टप्पे आहेत। या टप्प्यांमध्ये घराची जनगणना फक्त केली जाणार आहे। महत्त्वाचं म्हणजे पहिलाच टप्पा हा डिजिटल पद्धतीने जनगणना असल्यामुळे जनगणनेचा पर्याय सुद्धा उपलब्ध आहे। डिजिटल पद्धतीने पहिल्यांदाच ही जनगणना होत आहे। जनगणनेत कर्मचारी घरोघरी जाऊन डिजिटल पद्धतीने नोंदणी करणार आहेत आणि त्याशिवाय जनगणनेचा पर्याय सुद्धा उपलब्ध करून देण्यात आलेला आहे। त्यानंतर जनगणनेत नेमकी काय माहिती विचारली जाणार हे पाहणं सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे। तर त्यामध्ये पहिला प्रश्न असणार आहे, घरांची माहिती तुम्हाला विचारली जाणार आहे। काय असणार आहे मी तुम्हाला आता सांगितलं, पहिल्या टप्प्यामध्ये घरांची जनगणना होणार आहे आणि त्यानंतर दुसरा टप्पा 2027 मध्ये आहे, त्यावेळी लोकसंख्या जनगणना होणार आहे। त्यामुळे आता घरांची जनगणना महत्त्वाची आहे।
घरांच्या जनगणनेमध्ये काय विचारलं जाणार हे पाहूयात. घरांची संख्या किती, घराची स्थिती काय आहे हे विचारलं जाणार. म्हणजे घरांची तुमच्या संख्या किती आहे किंवा घराची स्थिती काय आहे, कच्चे आहे की पक्क घर आहे हे सुद्धा विचारलं जाणार. शिवाय त्या घरामध्ये खोल्यांची संख्या किती आहे हे सुद्धा विचारलं जाणार आहे. घराचा वापर राहण्यासाठी होतो किंवा कमर्शियल होतो, म्हणजे दुकानासाठी किंवा कोणत्या दुसऱ्या गोडाऊनसाठी होतो का, हे सुद्धा तुम्हाला विचारलं जाणार आहे. घर मालकीचे आहे की तुम्ही भाड्याने राहता हे सुद्धा या जनगणनेमध्ये घरांतील प्रश्नांविषयी विचारलं जाणार आहे. घर मातीचे आहे किंवा कॉन्क्रीटचे आहे किंवा दुसऱ्या कोणत्या अवजाराचे किंवा काहींची घरे पत्र्याची सुद्धा असतात, बाजूने पत्रे असतात, त्याचं आहे, हे सर्व माहिती विचारली जाणार आहे. शिवाय कुटुंबातील लोकांची संख्या किती आहे आणि मेन कुटुंब प्रमुखाचं नाव काय आहे हे सुद्धा विचारलं जाणार आहे. त्यानंतर कुटुंबातील विवाहित जोडप्यांची संख्या किती आहे आणि त्यांना मुले किती आहे. त्यानंतर स्वयंपाकासाठी कोणते इंधन वापरता, LPG वापरता, PNG वापरता की चुलीवरती लाकडावरती तुम्ही स्वयंपाक करता, यासाठी हा प्रश्न महत्त्वाचा विचारला जाणार आहे. कारण सध्या LPGचा भरपूर ठिकाणी तुटवडा दिसत आहे आणि केंद्र सरकारला हा आढावा घ्यायचा आहे आणि त्यामुळे केंद्र सरकारने हा सुद्धा प्रश्न ऍड केलेला आहे. त्यानंतर पिण्याच्या पाण्याचा स्रोत काय आहे, पिण्याचं पाणी तुम्ही कुठे नळाद्वारे घेता की विहिरीतून आणता, तलावातून आणता, काय स्तोत्र काय आहे नेमका पिण्याच्या पाण्याचा, ते सुद्धा प्रश्न विचारला जाणार आहे. त्यानंतर वीज असेल, बाथरूम असेल, शौचालय असेल, ड्रेनेज असेल याची सुद्धा माहिती विचारली जाणार आहे. कोणत्या कंपनीचा आहे, कधीपासून तुम्ही यूज करता हे सुद्धा विचारलं जाणार आहे. त्यानंतर रेडिओ असेल, TV असेल, कम्प्युटर असेल, लॅपटॉप असेल, मोबाईल असेल तुमच्याकडे आहे का, याविषयी माहिती सुद्धा विचारली जाणार आहे. त्यानंतर सायकल असेल, स्कूटी असेल, दुचाकी असेल, कार असेल, या संबंधित सुद्धा तुमची इन्फॉर्मेशन या जनगणनेमध्ये घेतली जाणार आहे. तर ही घरांसाठीची जनगणना अतिशय महत्त्वाची आहे आणि इतके प्रश्न हे घरांसाठीचे विचारले जाणार आहेत. शिवाय हे घर जे आहे ते कोणाच्या नावावरती आहे हा सुद्धा प्रश्न यामध्ये ऍड केलेला आहे. त्यानंतर बघा, मी तुम्हाला मगाशी सांगितलं की जनगणनेचा पर्याय पहिल्यांदाच उपलब्ध करून देण्यात आलेला आहे. कारण पहिल्यांदाच डिजिटल पद्धतीने जनगणना होत आहे आणि त्यामुळे जनगणनेचा पर्याय हा पहिल्यांदाच उपलब्ध करून देण्यात आलेला आहे. त्यामुळे जनगणना नेमकी कशी करायची हे आता आपण पाहूयात. तुमच्या दारापुढे कर्मचारी येऊन जनगणना करणारच आहे, पण जनगणना कशी करायची डिजिटल पद्धतीने ते थोडक्यात आपण पाहूयात. तर बघा, जनगणना करण्यासाठी तुम्हाला se.census.government.in या वेबसाईटवरती जायचं आहे. या वेबसाईटवरती गेल्यानंतर तुम्हाला लॉग इन करायचं आहे. त्यानंतर तुमचं राज्य कोणतं आहे ते राज्य निवडायचं आहे. त्यानंतर कुटुंब प्रमुखाचं नाव आहे ते नाव खरं टाकायचं आहे, कारण तुम्हाला कुटुंब प्रमुखाचं नाव पुढे जाऊन चेंज करता येणार नाही. त्यानंतर मोबाईल नंबर टाकायचा आहे कुटुंब प्रमुखाचा. त्यानंतर मोबाईल नंबर टाकून झाल्यानंतर तुमचं रजिस्ट्रेशन करायचं आहे. हे सर्व झाल्यानंतर तुमचं रजिस्ट्रेशनवर क्लिक करायचं आहे. कोणतीही एक भाषा निवडायची आहे आणि OTP व्हेरीफाय करायचं आहे. त्यामध्ये 16 ते 17 भाषा आहेत, त्यातील एक भाषा निवडायची आहे आणि OTP व्हेरीफायवरती क्लिक करायचं आहे. जिल्हा किंवा संबंधित शहराची पुढे जाऊन माहिती तुम्हाला भरण्यासाठी येणार आहे. ती सर्व माहिती भरायची आहे. मॅपमधील लाल मार्कला लोकेशन ट्रेस करायचं आहे. तुमचं मॅप तुम्हाला तिथे येणार आहे. त्या मॅपमध्ये लाल मार्कने तुमचं घराचं लोकेशन ट्रेस करायचं आहे आणि घराशी संबंधित 33 प्रश्नांची उत्तरे तुम्हाला तिथे द्यायची आहेत. तुम्हाला 33 प्रश्न घराशी संबंधित विचारले जाणार आहेत. 33 प्रश्नांची उत्तरे द्यायची आहेत. सर्व माहिती भरल्यानंतर तुमचा डेटा प्रिव्ह्यू असं येणार आहे. त्या प्रिव्ह्यूवरती क्लिक करायचं आहे. तुमचा डेटा पूर्णपणे तुम्ही तपासून घ्यायचा आहे आणि सबमिट बटनावर क्लिक करायचं आहे. सबमिट केल्यानंतर तुम्ही SED ID दिसेल, तिथे तुम्हाला SED ID दिसणार आहे. तुमचं सबमिट केल्यानंतर हा ID तुम्ही जनगणनेच्या कर्मचाऱ्यांना देण्यासाठी जपून ठेवायचा आहे. आता तुम्ही म्हणाल मग त्यांनाच द्यायचा आहे
आहे तर मग सो जनगणना कशाला करायची, तर तुम्हाला फक्त ID द्यायचा आहे, बाकी इन्फॉर्मेशन तुम्ही यामध्ये भरल्यामुळे तुम्हाला बाकीचे प्रश्न ते विचारणार नाहीत। आणि जर तुम्ही सो जनगणना नसेल केली तर तुम्हाला बाकीचे 33 प्रश्न आहेत ते विचारणार आणि ते स्वतः तुमची नोंदणी हे करून घेणार आहेत। त्यामुळे दोन्हीही पर्याय तुम्हाला उपलब्ध करून केंद्र सरकारकडून देण्यात आलेले आहेत। तर अतिशय महत्त्वाचा आजचा व्हिडिओ म्हणजे 1 एप्रिल पासून जनगणना सुरू होते आणि जनगणनेची सर्व माहिती आपण आजच्या व्हिडिओमधून पाहिलेली आहे। हा व्हिडिओ जास्तीत जास्त ठिकाणी शेअर करा। भेटूयात पुढच्या एका नवीन अपडेट सोबत, तोपर्यंत